दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। सीजेपीचं आंदोलन गेले अनेक दिवस सुरू आहे। मात्र अजूनही सोशल मीडियावर त्याबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आता हे सगळं आंदोलन जे आहे ते कायद्याच्या चौकटीत बसतं का आणि त्याचबरोबर सरकारने ज्या प्रकारे दखल घेतली ती सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून घेतलेली आहे का असेही प्रश्न आहेत। तर इथं कायदा काय सांगतो हे आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी एक थोडक्यात पार्श्वभूमी मी सांगते। सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल होत आहे, खळबळ झाली आहे, प्रशासनाने कठोर कारवाई सुद्धा केली, सुरक्षा उपाय विविध प्रश्न त्याच्यावर उपस्थित होत आहेत। तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये लोकशाहीची मूल्य, नागरिकांचे अधिकार आणि प्रशासकीय मर्यादा यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि त्याबद्दलच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्रश्नांची उत्तरं आणि कायदेशीर वास्तव हे आपण समजून घेणारच आहोत। थोडक्यात आपण समजून घेऊ की आंदोलन सुरू झालं तेव्हा अभिजित दिपके याच्या नेतृत्वात ते सुरू झालं। त्यानंतर उपोषणाला बसले ते सोनम वांगचुक बसले, त्यांनी 22 दिवस उपोषण केलं, त्यांना पकडून घेऊन गेले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला। त्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही, त्या मोर्चामध्ये लाठीचार्ज झाली आणि लाठीचार्ज झाला म्हणून त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली। ती आंदोलनं सीजेपीच्या समर्थनार्थ जरी झाली असली तरी पण राजीनाम्यासाठी झाली नाही, तर ती लाठीचार्जचा निषेध म्हणून झाली। आता हे अशा प्रकारे आंदोलन पुढे गेलेलं आहे। मग आता ह्याच्या पुढे आपण काही प्रश्न समजून घेणार आहोत। ते प्रश्न काय आहेत? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल का घेतली गेली नाही हा मुख्य प्रश्न आहे। तर अगदी सुरुवातीपासूनच आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेलं हे खरं आहे। केवळ कागदोपत्री आश्वासनं दिली गेली का हा सुद्धा प्रश्न अनुत्तरितच आहे, कारण माध्यमांमध्ये तसं काही दिसलं नाही, माध्यमांनी आंदोलन दाखवलंच नाही। जोपर्यंत आंदोलनानं उग्र रूप धारण केलं नाही तोपर्यंत धोरणात्मक निर्णय सुद्धा झाले नाहीत। कोणत्याच भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला नाही, उलट हे आंदोलन फेसलेस आहे अशी भूमिका शासनाकडून घेतली गेली आणि म्हणून विद्यार्थ्यांचा रोष वाढला, प्रकरण इकोपास गेलं। आता संसदेवरच्या मोर्चाला परवानगी का नाकारली हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचं उत्तर काय देता येतं? तर संसद भवन परिसर हा अतिसंवेदनशील किंवा सुरक्षा क्षेत्र मानला जातो। संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अशा परिसरामध्ये मोठ्या मोर्चांना सहसा परवानगी दिली जात नाही। सुरक्षेचं कारण दिलं जातं आणि स्थानिक प्रशासन असे अधिकार नियंत्रित करतं। तेव्हा तीव्र लाठीचार्ज, मोबाईल, इंटरनेट आणि मेट्रो स्थानक बंद या 3 गोष्टींवर सुद्धा बरेच आक्षेप घेतले गेले। या मागची कारणं काय आहेत? तर आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिगेड्स तोडायचा प्रयत्न केला आणि पुढे जायचा प्रयत्न केला, त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला गेला। त्याचबरोबर सोशल मीडियावरनं अफवा पसरवू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दिल्लीमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सुद्धा खंडित केली गेली। गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनानं काही स्थानकं तात्पुरती बंद केली, 5 स्थानकं बंद केली होती। याचबरोबर अजून एक मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे पोलिसांनी आपल्या नावाचे बॅजेस जे असतात युनिफॉर्मवर ते काढून ठेवले होते। तर हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसतं का? तसंच हा प्रकार यापूर्वी कधी झाला होता का? सोशल मीडियावर तशा प्रकारे समोर आला होता का? तर काही दृश्य समोर आली होती आणि त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या वेळी आपले नेम बॅजेस काढून ठेवले होते असा आरोप झाला, जेणेकरून वैयक्तिक उत्तरदायित्व टाळता येईल। म्हणजे या पोलिसांना टार्गेट केलं जाऊ शकतं, त्यांच्या मुलांवर तशा प्रकारचं किंवा कुटुंबावर आक्रमण होऊ शकतं, म्हणून काही वेळेला पोलीस ते आपले बॅजेस काढून ठेवतात। त्याचबरोबर आपलं डिफेमेशन होऊ नये म्हणून सुद्धा पोलीस काढून ठेवतात। पण अर्थात हे कायद्याच्या चौकटीत बसतं का? तर तसं नाही। कायद्यानं तसं कोणतंही संरक्षण पोलिसांना दिलेलं नाहीये। पोलिसांनी कायमच आपले नेम बॅज राखायलाच हवेत। मात्र याचं उत्तर प्रतिवाद पोलिसांकडनं केला जातो। बहुतेक वेळा तो असा असतो की ते बॅजेस तकलादू असतात आणि गर्दी नियंत्रणात आणताना ते तुटून खाली पडतात। अशा प्रकारचा प्रतिवाद पोलिसांकडनं केला जातो। त्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही, मात्र अनेक आंदोलनांच्या वेळी अशा प्रकारे पोलिसांनी आपले बॅजेस काढून ठेवलेले आहेत। यापूर्वी शेतकरी आंदोलन झालं किंवा CAAचं आंदोलन झालं त्यावेळी सुद्धा पोलिसांनी अशाच प्रकारे बॅज लपवले होते किंवा बिना बॅज तैनात राहिले होते, असे प्रकार घडल्याचं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे। आता ज्यावर मानवाधिकार संघटनांनी नेहमीच आक्षेप सुद्धा घेतलेला आहे, तेव्हा इथं सुद्धा विद्यार्थी अशा प्रकारचा आक्षेप नक्कीच घेऊ शकतात। आता हे सगळे प्रकार कायद्यामध्ये बसतात का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। भारतीय संविधानानं शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे, मात्र तरी सुद्धा सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासन प्रतिबंधात्मक कायदेशीर पावलं उचलूच शकतं। पण इंटरनेटची अनिश्चितकालीन बंदी असेल,
किंवा अत्याधिक बळाचा वापर जो या आंदोलनामध्ये झाला तो असेल, पोलिसांची ओळख लपवणं, या बाबी मात्र कायदेशीर चौकटीत बसत नाही आणि मानवी हक्कांच्या कसोटीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांवर गंभीर प्रश्न निर्माण केले जातात। आता इथं भूमिका घ्यायची म्हटली तर कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचं असो किंवा कोणत्याही नागरिकांचं असंतोष दडपण्यासाठी केवळ बळाचा वापर करणं हे कधीही उचित ठरत नाही। तेव्हा या अशा आंदोलनाला समोर जाताना दंडात्मक कारवाईपेक्षा संवादाचा मार्ग अधिक प्रभावी ठरू शकतो आणि हा संवाद शासनाकडनं झाला नाही ही प्रशासनाची खरंच खूप मोठी चूक म्हणता येईल। अर्थात हे अराजकीय आंदोलन होतं, त्याला नंतर राजकीय रंग प्राप्त झाला, पण त्यापूर्वी हे अराजकीय आंदोलन होतं, त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नव्हता। इंटरनेटवरची बंदी आणि कठोर दडपशाही यामुळे मूळ प्रश्न सुटत नाहीत, उलट प्रशासनाप्रती अविश्वासाची दरी अधिक वाढते आणि संवेदनशील मुद्द्यांवर पारदर्शक आणि उत्तरदायी भूमिका घेणं ही खरं तर लोकशाहीची गरज आहे। पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची दखल घेतली जाईल, पुढच्या काळामध्ये आंदोलन दडपण्यापेक्षा त्यांना प्रामाणिक उत्तर दिलं जाईल अशी आशा आपण करायला हवी आणि आपल्या लोकशाहीवर विश्वास ठेवायला हवा। धन्यवाद।